शुभोदय बच्चों। हम पिछले कक्षा में मिर्च मसाला पाठ से संबंधित विषय को जानकारी प्राप्त कर लिए हैं। उसमें बोलू आंगन में बैठकर दूध पीते समय बोलू को कांसी आकर क्या हुआ, दूध का लोटा लुढ़क गया तथा थोड़ा सा दूध मुंह से निकलकर जमीन पर फैला। फैले हुए दूध में बोलू को दो पंख दिखाई दिए। बोलू ने क्या किया, उस बात को अपनी पत्नी हीरा से बताता है, लेकिन अपनी पत्नी हीरा से बताकर क्या कहते हैं, देखो मैं आपको एक राज की बात बताऊंगा, आप किसी से मत कहना। हीरा कहती है, नहीं नहीं, कसम से मैं किसी से नहीं कहूंगा। ऐसे कहकर हीरा क्या करती है, अपनी पड़ोसन चंपा से कहती है। चंपा क्या कहती है हीरा से, ठीक है, मैं कसम से किसी से नहीं कहूंगी, आप भी किसी से मत कहना। कहे तो लोग क्या कर देंगे, बात का बतंगड़ बना देंगे। ऐसा कहकर चंपा चली जाती है। आगे पाठ में क्या होता है अब हम देखेंगे। चंपा से रह ना गया। उसे लगा कि अगर यह बात किसी से नहीं कही तो उसका पेट फट जाएगा। अपनी सहेली चमेली को देखते ही उसने सारी बात उगल दी। कहने से पहले चमेली से वादा करवा लिया। चंपा बोली, देखो तो बोलू जी को आज खांसी आई और उनके मुंह से एक पूरा कबूतर निकला। चमेली को विश्वास नहीं हुआ। पूरा कबूतर? कबूतर तो इतना बड़ा पक्षी है, खाया कैसा होगा। कुछ ही देर बाद किसी पड़ोसन ने सुना कि बोलू के मुंह से झुंड के झुंड कबूतर, कोये, गोरैये, मुर्गे आदि निकल रहे हैं। गांव में यहाँ तक खबर फैल गया कि कई आकार तथा रंग के पक्षी, विदेशों के पक्षी भी बोलू के मुंह से निकल रहे हैं और इन पक्षियों से आकाश भर गया है, राई का पहाड़ बना गया। यह चमत्कार देखने के लिए दूर दूर से लोग आने लगे। बेचारा बोलू भयभीत होकर किसी एक पेड़ पर छिप गया था। थोड़ी देर बाद सब लोगों ने उसे ढूंढ निकला। उसकी घबराहट देखकर लोगों को समझ आया कि किसी भी रहस्य को बताने से पहले 10 बार सोचना चाहिए। चंपा से रह ना गया। उसे लगा कि अगर यह बात किसी से नहीं कही तो उसका पेट फट जाएगा। हीरा ने आकर चंपा से कहती है अपनी पति के मुंह से जो कबूतर के पंख दिखाए गए बात को, लेकिन चंपा क्या कहते हैं, नहीं नहीं, मैं किसी से नहीं कहूंगी। ऐसा कहकर क्या चले जाती है और इस बात को किसी से नहीं कही तो उसका पेट फट जाएगा। ಚಂಪಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ನಾನು ಯಾರ ಹತ್ರನೂ ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೊರಟೋಗ್ತಾಳೆ. ಆದರೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಅವಳಿಗೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಅನಿಸುತ್ತೆ, ನಾನು ಈ ಮಾತನ್ನು ಯಾರ ಹತ್ರ ಆದರೂ ಹೇಳಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಹೊಟ್ಟೆ ಹೊಡೆದೋಗುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಆ ಥರ ಬೇಗ ಹೇಳ್ಬಿಡ್ಬೇಕು ಅಂತ. अपनी सहेली चमेली को देखते ही उसने सारी बात उगल दी. चंपा ने क्या किया, अपनी सहेली चमेली से देखते ही सारी बात उगल दी. ಚಂಪಾ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ತನ್ನ ಗೆಳತಿಯಾದಂತಹ ಚಮೇಲಿಯನ್ನ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲ ಮಾತನ್ನ ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ಲು, ಒದರ್ಬಿಟ್ಲು, ಅಂದರೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ಲು. कहने से पहले चमेली से वादा करवा लिया. चमेली से इस राज के बात पर कहने से पहले क्या किया, चंपा ने वादा करवा लिया. ಚಂಪಾ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಚಮೇಲಿ ಹತ್ರ ಈ ಮಾತನ್ನ, ಯಾವ ಮಾತನ್ನ, ಬೋಲೂಜಿ ಬಾಯಲ್ಲಿ ಪಾರಿವಾಳದ ಒಂದು ರೆಕ್ಕೆಗಳು ಬಂದಂತಹ ಮಾತನ್ನ ಹೇಳುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಚಮೇಲಿ ಹತ್ರ ಆಣೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಂತಾಳೆ. ವಾದ ಅಂದರೆ ಆಣೆ. चंपा बोली, देखो तो बोलू जी को आज खांसी आई और उनके मुंह से एक पूरा कबूतर निकला. चंपा क्या कहती है चमेली से, देखो चमेली, बोलू जी को क्या हुआ आज, आपको पता है, बोलू जी को आज खांसी आई. खांसी आकर उनके मुंह से एक पूरा कबूतर निकला.
ಚಮೇಲಿ ಚಮೇಲಿ ಇವತ್ತೇನಾಯ್ತು ಗೊತ್ತಾ? ಬೋಲೂಜಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಯ್ತು? ಕೆಂಬಂತು. ಕೆಂಬಂದಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರ ಬಾಯಿಂದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪಾರಿವಾಳನೇ ಬಂದ್ಬಿಡ್ತು. ಚಮೇಲಿ ಕೋ ವಿಶ್ವಾಸ ನಹಿ ಹುವಾ. ಚಮೇಲಿಗೆ ಈ ಮಾತಿನ ಬಗ್ಗೆ ನಂಬಿಕೆ ಬರಲಿಲ್ಲ. ಪೂರಾ ಕಬೂತರ್ ಕಬೂತರ್ ತೋ ಇತ್ನಾ ಬಡಾ ಪಕ್ಷಿ ಹೈ, ಖಾಯಾ ಕೈಸಾ ಹೋಗಾ. ಏನು, ಪೂರ್ತಿ ಪಕ್ಷಿನ, ಪೂರ್ತಿ ದೊಡ್ಡ ಪಾರಿವಾಳನ, ಅಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಪಾರಿವಾಳ ಹೇಗೆ ತಿನ್ನಕ್ಕಾಗುತ್ತೆ, ಹೇಗೆ ಬಂತು ಅವ್ರ ಬಾಯಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿ ಚಮೇಲಿಗೆ ನಂಬಿಕೆ ಬರಲಿಲ್ಲ. ವಿಶ್ವಾಸ್, ವಿಶ್ವಾಸ್ का विलोम शब्द रूप है अविश्वास. कुछ ही देर बाद किसी पड़ोसन ने सुना कि बोलू के मुंह से झुंड के झुंड कबूतर, कोये, गोरैये, मुर्गे आदि निकल रहे हैं. कुछ ही देर बाद कुछ पड़ोसन ने सुना कि, ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿನ ನಂತರನೇ ಇನ್ನೊಬ್ಬ ಅಕ್ಕಪಕ್ಕದವ್ರು ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಊರಿನಲ್ಲಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಮನೆಗಳವರು, ಅವರ ಬಾಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬೋಲೂಜಿಯವರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಮಾತು ಕೇಳಿ ಬಂತು. ಏನಪ್ಪ ಅದಂತಂದ್ರೆ, ಬೋಲುಕೆ ಮುಸೆ, ಬೋಲುವಿನ ಬಾಯಿಯಿಂದ, ಜುಂಡ್ಕೆ ಜುಂಡ್ ಕಬೂತರ್ ಅಂದ್ರೆ, ಜುಂಡ್ಕೆ ಜುಂಡ್ ಕಬೂತರ್ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿ ಏನೇನು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಬೂತರ್ ಪಾರಿವಾಳಗಳು, ಕೊಯ್ಯೆ ಕಾಗೆಗಳು, ಗೊರಯ್ಯೆ ಗುಬ್ಬಚ್ಚಿಗಳು, ಮುರ್ಗೆ ಕೋಳಿಗಳು, ಆದಿ ನಿಕಲ್ ರಹೆ ಹೈ, ಎಲ್ಲಾನು ಅವನ ಬಾಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವಂತೆ. ನೋಡಿದ್ರ, ಜನ ಒಂದಿದ್ರೆ ಒಂದು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ದೊಡ್ಡವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಓ ಇಲಿ ಹೋಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಹುಲಿ ಹೋಯ್ತು ಅಂತಾರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಈ ರೀತಿ ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಮಾತುಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. गांव में यहाँ तक खबर फैल गया कि कई आकार तथा रंग के पक्षी, विदेशों के पक्षी भी बोलू के मुंह से निकल रहे हैं और इन पक्षियों से आकाश भर गया है. गांव में थोड़ी ही देर बाद और एक बात का ವಿಕಾಸ್ ಹುವಾ ಹೈ, ಇನ್ನೊಂದು ಮಾತಿನ ಒಂದು ವಿಕಾಸವಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಸೃಷ್ಟಿ ಹುವಾ ಹೈ, ಕ್ಯಾ ಹೈ ವೋ ಬಾತ್, ಕ್ಯಾ ಹೈ? गांव में क्या खबर फैल गई? कई आकार तथा रंग के पक्षी, विदेशों के पक्षी ಬೋಲು ಕೆ ಮುಹ್ ಸೆ ನಿಕಲ್ ರಹೆ ಹೈ. ಇನ್ನ ಒಂದು ಹೊಸ ಮಾತು ಊರಿನಲ್ಲೆಲ್ಲ ಹರಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಬೋಲೂಜಿಯ ಬಾಯಿಂದ ಏನ್ ಬರ್ತಾ ಇದೆಯಂತೆ? ವಿವಿಧ ಆಕಾರಗಳ ಪಕ್ಷಿಗಳು, ಮತ್ತೆ ರಂಗಕ್ಕೆ ಪಕ್ಷಿ, ವಿವಿಧ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಪಕ್ಷಿಗಳು, ವಿದೇಶೋಂಕೆ ಪಕ್ಷಿ, ವಿದೇಶದ ಪಕ್ಷಿಗಳು. ವಿದೇಶ ಕಾ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಕ್ಯಾ ಹೈ? देश. देश विदेश. पक्षी भी बोलू के मुंह से निकल रहे हैं और इन पक्षियों से आकाश भर गया है. ಈ ಒಂದು ಪಕ್ಷಿಗಳಿಂದ ಇಡೀ ಆಕಾಶನೇ ತುಂಬಿ ಹೋಗಿದೆ ಎಂಬುವ ಮಾತು ಊರಿನಲ್ಲಿರೋ ಎಲ್ಲ ಜನರ ಬಾಯಲ್ಲಿ ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು. ರಾಯಿ ಕಾ ಪಹಾಡ್ ಬನ್ ಗಯಾ ಅಂದರೆ ಸಾಸಿವೆ ಕಾಳಿನ ಒಂದು ಪರ್ವತನೇ ಸೃಷ್ಟಿ ಆಗೋಯ್ತು, ಬೆಟ್ಟನೇ ಕಟ್ಟಿಬಿಟ್ರು. ಅಂದರೆ ಮಾತು ಸೇರಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬೆಟ್ಟ ಆಗೋಯ್ತು, ಮಾತುಗಳ ಒಂದು ಬೆಟ್ಟ. ಯಹ ಚಮತ್ಕಾರ ದೇಖ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ दूर दूर से लोग आने लगे. यह चमत्कार देखने के लिए, किस चमत्कार देखने के लिए? बोलू जी के मुंह से रंग के रंग पक्षी, विदेशी पक्षी, विविध प्रकार के पक्षी, कोये, गोरैये, मुर्गे, कबूतर आदि पक्षी आ रहे हैं ना बोलू जी के मुंह से, वो देखने के लिए लोग दूर दूर से आने लगे. ಬೋಲೂಜಿಯವರ ಬಾಯಿಯಿಂದ ಪಾರಿವಾಳಗಳು, ಕೋಳಿಗಳು, ಕಾಗೆಗಳು, ಗುಬ್ಬಚ್ಚಿಗಳು ಇವೆಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಮತ್ತೆ ದೇಶ ವಿದೇಶದ ಪಕ್ಷಿಗಳು, ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಪಕ್ಷಿಗಳು, ವಿವಿಧ ಆಕಾರದ ಪಕ್ಷಿಗಳು ಅವನ ಬಾಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅದನ್ನ ನೋಡೋದಕ್ಕೆ ದೂರದಿಂದ ಜನ ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಬೇಚಾರ ಬೋಲು ಭಯಭೀತ ಹೋಕರ್ ಕಿಸಿ ಏಕ್ ಪೇಡ್ ಪರ್ छिप गया था. ಪಾಪ ಬಡಪಾಯಿ ಬೋಲು ಏನು ಮಾಡ್ದ, ಈ ಜನ ಎಲ್ಲ ಈ ರೀತಿ ಅವನ್ನ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಭಯಭೀತ್ ಹೋಕರ್ ಅಂದರೆ ಭಯಪಟ್ಟು ಕಿಸಿ ಏಕ್ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಿಪ್ ಗಯಾತ, ಒಂದು ಮರದ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಅವಿತುಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ, ಅಂದರೆ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ. ಥೋಡಿ ದೇರ್ ಬಾದ್ ಸಬ್ ಲೋಗೋನೆ ಉಸೆ ಢೂಂಢ್ ನಿಕಾಲಾ. ಥೋಡಿ ದೇರ್ ಬಾದ್ ಉಸೆ ಸಭಿ ಲೋಗೋನೆ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ? ಢೂಂಢ್ ನಿಕಾಲಾ. ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿನ ನಂತರನೇ
ಜನರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಅವನನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಹುಡುಕಿ ಹೊರ ತೆಗೆದ್ರು. उसकी घबराहट देखकर लोगों को समझ आया कि किसी भी रहस्य को बताने से पहले 10 बार सोचना चाहिए. बोलू जी के घबराहट देखकर लोगों ने सोचा किसी एक रहस्य को बताने के पहले हमें एक ना 10 बार सोचकर उस विषय को बताना चाहिए. ಬೋಲೂಜಿಯ ಈ ಒಂದು ಗಾಬರಿಯನ್ನು ಕಂಡು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಯಿತು, ಓ ಎಂಥದ್ದು ಇಲ್ಲ, ಅವನು ಹೇಳಿರೋ ಮಾತಿಂದ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಡೆದೋಯ್ತು ಅಂತೇಳಿ ಜನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಒಂದು ಯೋಚನೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಒಂದು ಮಾತನ್ನು ನಾವು, ಯಾವುದಾದರೂ ಒಂದು ರಹಸ್ಯವಾದ ಮಾತನ್ನು ನಾವು ಒಬ್ಬರ ಜೊತೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಅದು ಅವರಿಗೆ ಹೇಳೋದು ಸರಿನಾ ತಪ್ಪಾ, ಅಥವಾ ಆ ಮಾತನ್ನು ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಎಂಬುದನ್ನು ಒಂದಲ್ಲ 10 ಬಾರಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ ಎಂಬುದು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬಹುದಾಗಿದೆ. इस पाठ का सारांश क्या है? कभी कभी आदमी अपने विचारों को दूसरों के साथ बांटना चाहते हैं. ಆವಾಗ ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಇತರರೊಂದಿಗೆ ಹಂಚ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಆದರೆ लेकिन उसे यह ध्यान रख के राज की बात बताने से पहले वह सावधानी बरते. लेकिन हम क्या करना है, जो बात बताने के लिए चलते हैं उस बात पर ध्यान रखनी चाहिए. ध्यान रख के राज की बात बताने समय क्या करना चाहिए, एक ना 10 बार सोचकर बताना चाहिए. उस समय बात को बताने समय क्या करना चाहिए, ಸಾವಧಾನಿ ಬರ್ನಿ ಚಾಹಿಯೆ. ಆ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳುವಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಮನುಷ್ಯ ಆತುರವನ್ನು ಪಡೆದಿರ ಶಾಂತತೆಯಿಂದ ನಿಧಾನವಾಗಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಧನ್ಯವಾದ.